नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आता अक्षय हा रमाला सगळं काही त्याची परिस्थिती सांगून गेलेला असतो आणि रमा त्याचे भाऊ काहीच दाखवत नाही. रमा खूप सारी रडत असते आणि तेव्हाच तिथे साई येतो आणि साई म्हणतो, काय झालं आहे, तुम्ही अशा काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही मला सांगू शकता. तेव्हा रमा म्हणते, आपण नंतर बोलू. असं बोलल्यानंतर साई बोलतो, अण्णासाहेबांनी एक मीटिंग बसवली आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे. तेव्हा रमा म्हणते, काही इम्पॉर्टंट आहे का. तेव्हा तो बोलतो, हो, मला अण्णासाहेबांनी तुम्हाला बोलवायला सांगितलं आहे म्हणून मी इथं आलो आहे, तर चला आपण जाऊ. तेव्हा रमा म्हणते, तू पुढे जा, मी मागून येते. तेव्हा ते बोलते, चला ना, आपण दोघं सोबतच जाऊ. असं बोलू रमा आणि साई आता हे दोघे पण मीटिंगला जायला निघतात. ते दोघे पण अण्णासाहेबांच्या मीटिंग जिथे चालली आहे तिथे जातात. तेव्हा तिथून अक्षय घरी चाललेला असतो आरोहीला घेऊन आणि त्याच्या कानावर पडलेलं असतं की अण्णासाहेब बोलत असतात, मला तुम्हाला एक न्यूज द्यायची आहे की आता साई आणि रमा हे आता त्यांच्या उरलेल्या आयुष्यामध्ये एकत्र राहण्याचा डिसिजन घेत आहेत. म्हणजेच ते आता दोघं लग्न करायचा डिसिजन घेतला आहे आणि ते दोघं आता लग्न करत आहे. हे सगळं वाक्य आता अक्षयच्या कानावर पडलेले असतात. अक्षय हे सगळं ऐकून खूप शॉक झालेलं असतो की रमा आणि साई हे दोघं लग्न करत आहेत. आणि अचानक अण्णासाहेबांनी ही गोष्ट सगळ्यांमध्ये अनाऊन्स केल्यामुळे आता रमाला पण खूप मोठा शॉक बसलेला असतो. तसंच साईला पण. रमाने एक्सपेक्टच केलं नव्हतं की हे सगळं अण्णासाहेब अशा रीती सगळ्यांसमोर सांगतील. रमाला आजच कळालेलं असतं की अक्षय आणि तिची मुलगी कोण आहे आणि अक्षय तिच्या खूप जवळ आहे आणि आजच तिला लगेचच हे सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत असतात. त्यामुळे रमा आता खूपच सारी अपसेट झालेली असते. रमा अजून नीट लग्नाला तयारही नसते आणि आता तिची मुलगी कोण आहे, अक्षयची कंडिशन काय आहे, तिची मुलगी आणि तिचा नवरा म्हणजेच अक्षय हे दोघे कसे राहत आहेत, हे सगळं तिला आता कळालेलं असतं. त्यामुळं रमा आता चांगलीच पेचात अडकलेली असते. आणि इकडे इरावतीलाही कळालेलं असतं की रमा आता परत आलेली आहे आणि आता मला रमाला लवकरात लवकर अक्षयच्या लाईफमधून दूर केलं पाहिजे. त्यासाठी मला आता अक्षयच्या लाईफमध्ये एक नवीन मुलगी आणली पाहिजे. त्यासाठी इरावती कामाला लागते आणि एका मुलीला भेटते आणि तिला सांगते, तुला मी पाहिजेल तेवढे पैसे देते, पण तू फक्त माझं ऐकायचं आणि मी सांगल तेवढंच करायचं. असं बोलून ती आता एका नवीन मुलीला अक्षयच्या लाईफमध्ये इन करणार असते. आणि इकडे आता ती परत अक्षयला अजून घाण जाळ्यात अडकवणार असते. आणि हे सगळं लग्नाची गुड न्यूज ऐकून अक्षय घरी येऊन खूप सारा हायपर झालेला असतो आणि अक्षयला एक अटॅक येऊन जातो आणि घरातले सगळेच घाबरलेले असतात आणि अक्षयला काय होतं हे कळतच नाही. पण अक्षय आता पूर्णपणे आतून हादरलेला असतो की रमा आणि साईबद्दल जो काही विचार करत होता तो खरा आहे असं आता त्याला वाटत असतं. कारण की जे दाखवलेलं असतं तेच आता पुढे त्याला दिसत असतं की आत्या बोलत होती खरंच आहे आता. आणि इकडे रमा एकटी शांत बसलेली असते, तिला काहीच कळत नसतं. आरोहीने पण तिला नाकारलेलं असतं. आरोही म्हणत असते, आरके मॅम, इथून पुढे मी तुम्हाला कधीच आई बोलणार नाही. हे सगळं ऐकून रमा पण खूप नाराज झालेली असते. पहिल्यांदाच तिला तिची मुलगी कोण आहे हे कळालेलं असतं. त्याच दिवशी तिची मुलगी तिला म्हणते, आय प्रॉमिस, मी तुम्हाला इथून पुढे कधीच आई बोलणार नाही. त्यामुळे रमाला पण खूप आता दुःख झालेलं असतं. तर रमा पुढे जाऊन काय करेल, खरंच साईसोबत लग्न करेल का, ती इरावतीचं सगळं सत्य अक्षय समोर आणेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.